महावीर जयंती म्हणजेच 2224वी महावीर जयंती आपल्याकडे साजरी केली जाते. जे जैन धर्मीय नाहीत त्यांच्यासाठी जैन धर्म हे एक गूढ आहे. किंबहुना अनेकांना तो काल विसंगत आहे आजच्या काळाशी असं देखील वाटून जातं. कांदा लसूण न खाणारा आणि त्याहीपेक्षा सुद्धा आपल्याला सुट्टी देणारा म्हणून त्याच्याविषयी कोणाची फारशी तक्रारही नसते. हा जगातला एक सर्वात प्राचीन अशा स्वरूपाचा धर्म आहे. तो विचार 2500 वर्षानंतर सुद्धा आपल्याला कालसुसंगत वाटतो, हे याचं खरं वैभव आहे. तुम्हाला सांग, आजच्या जेन झीतल्या काही तरुणांना हे कितपत कालसुसंगत आहे असा एक प्रश्न पडतो तेव्हा मला हसायला येतं. 2500 वर्षापूर्वी जेव्हा या जैन विचाराची सुरुवात झाली त्यावेळेला जेवढी जैन विचाराची गरज होती त्याच्या कित्येक अधिक पटीनं आज जैन विचाराची गरज आहे. नमस्कार, डॉक्टर उदयनकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, तसं बोलायचं म्हटलं तर विषय आज भरपूर आहेत. होर्मुझची स्ट्रीप, इराणमध्ये अडकलेला LPG गॅस, भारतामध्ये असलेलं राजकारण, कॅप्टन खरात, अनेक गोष्टी आहेत. 30 मार्च हे लक्षात राहायचं कारण म्हणजे सार्वजनिक सुट्टी आहे. आणि सुट्टी आहे म्हणून अनेकांना एक उत्सुकता असते की आज कशाची सुट्टी आहे. विचारा कोणालाही, सांगतील ते जैनांचं काहीतरी आहे ना, त्याची सुट्टी आहे. प्रेक्षको, महावीर जयंती. आणि महावीर जयंती म्हणजेच 2224वी महावीरांची जन्मतिथी ती येणारी, हा त्यांचा एक प्रकारे आपण म्हणू जयंतीचा दिवस आहे. आणि तो जयंतीचा दिवस आज आपण साजरा करण्याकरता म्हणून मी हा कार्यक्रम करतोय. याचं कारण, जैन म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये फक्त 3-4 गोष्टी येतात, विशेषतः जे जैन नाहीत त्यांच्या मनामध्ये. पहिली गोष्ट येते ती म्हणजे शाकाहाराचा अतिरेक, कांदा लसूण वर्ज्य. कुठेही आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो तर जैन फूड अवेलेबल अशी त्याला खाली एक पाटी असते. दुसरी गोष्ट म्हणजे ते साधू पांढरे कपडे घालून प्रवास करत असतात किंवा दिगंबर अवस्थेमध्ये जे असतात ते, किंवा काही जैन मुनींची वक्तव्य, कबुतरांना खाद्य घालणं वगैरे अशाच गोष्टी आपल्याला ऐकू येतात. पण खरोखरच जैन धर्म हा केवळ महावीरांच्या जयंतीच्या निमित्तानं मिळालेल्या सुट्टीपुरताच मर्यादित आहे का? तर नाही. तुम्हाला सांगतो, आज संपूर्ण भारतामध्ये जिथे जिथे जैन समूह राहतात तिकडे छोट्या मोठ्या अशा त्यांच्या रथयात्रा निघतायत. चैत्र शुद्ध त्रयोदशी हाच तो दिवस ज्या दिवशी महावीर जयंती आपल्याकडे साजरी केली जाते. जे जैन धर्मीय नाहीत त्यांच्यासाठी जैन धर्म हे एक गूढ आहे, गौड बंगाल आहे. किंबहुना अनेकांना तो काल विसंगत आहे आजच्या काळाशी असं देखील वाटून जातं. कांदा लसूण न खाणारा आणि त्याहीपेक्षा सुद्धा आपल्याला सुट्टी देणारा म्हणून त्याच्याविषयी कोणाची फारशी तक्रारही नसते. परंतु हा जगातला एक सर्वात प्राचीन अशा स्वरूपाचा धर्म आहे. जेव्हा माणूस रानटी पशु अवस्थेत राहत होता तेव्हा या धर्मात सांगितलेली जो विचार आहे तो विचार 2500 वर्षानंतर सुद्धा आपल्याला कालसुसंगत वाटतो, हे याचं खरं वैभव आहे. तुम्हाला सांग, मनुष्याच्या मुक्तीचा मार्ग हा एका सम्यक आचरणातून जातो आणि ते सम्यक आचरण म्हणजे अहिंसेचं पालन. अहिंसा म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्याला कोणाला होणारी शारीरिक इजा एवढाच त्याचा मर्यादित अर्थ नाहीये, तर आपल्या विचारांमुळे दुसऱ्याच्या विचारांवर सुद्धा एक वैचारिक हत्या आपल्यातून होऊ नये याच्याकरता आग्रही असतं म्हणजे अहिंसा. तपश्चर्या, स्वतःच्या जीवाला क्लेश करून घेणं आणि पर्यायानं मानसिक क्लेश करून स्वतःची आत्मशुद्धी करणं, याच्याकरता जो आग्रही असतो तो जैन धर्मी. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की आपल्याकडे जैन धर्माबद्दल गैरसमज किंबहुना अपुरी माहिती पसरलेली असल्यामुळे त्याचं खरं महत्व आमच्या लक्षात येत नाही. यातल्या संन्यासांसाठी एक अत्यंत कठोर अशी दिनचर्या असते, अशी तपश्चर्या असते. जी 5 तत्व मी तुम्हाला आता सांगतोय त्याचं कठोर पालन जर जगात कोण करत असेल तर हे जैन मुनी आणि साधू. अहिंसा, अहिंसा किती पराकोटीची
तुम्हाला त्यांच्या हातात एक मोरपंख दिसतो. त्या मोरपंखी जो तो कशा करता असतो, वारा घेण्याकरता नाहीये. तर त्यातून जिथे बसायचं, तिथे जे सूक्ष्म जीव जंतू आहेत त्यांची सुद्धा आपल्याला हत्या होऊ नये आपल्या हातून आणि त्यांना इजा पोहोचू नये याच्याकरता ते आधी झाडून घेतात, मग त्यावर बसतात. दुसरं म्हणजे अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे, दुसऱ्याची गोष्ट आपली आहे असं सांगून ती अंगीकार न करणे. तिसरं अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे कोणत्याही स्वरूपाची आसक्ती न बाळगणे, मोह निर्माण न होणे याच्याकरता मनावर प्रचंड ताबा असावा लागतो आणि हीच जी तपश्चर्या त्याच्याकरता असावं लागतं. विचारांमधलं एक पावित्र्य, ज्याला ब्रह्मचर्य असं म्हणतात, आणि सत्य, या 5 भूमिकांवर जैन विचार आधारलेला आहे आणि त्याच्या प्रसाराकरता दिगंबर अशा स्वरूपाचे साधू, दिगंबर वेशातले साधू म्हणजे जे अंगावर कुठलंच वस्त्र बाळगत नाहीत, किंबहुना ते निर्वस्त्र असतात असं म्हणण्यापेक्षा अवकाश वस्त्रधारी, की ज्यांना अवघं अवकाशच आपलं वस्त्र आहे असं वाटतं, इतका विशाल विचार घेऊन जगणारे हे दिगंबर. आणि दुसरे श्वेत वस्त्र परिधान करणारे श्वेतांबर, त्यांच्या माध्यमातून या धर्माचा पंथाचा प्रचार होत असतो. आता दिगंबर याच्याबद्दल आपल्याकडे एक प्रकारचं कुतूहल आणि त्याहीपेक्षा तुच्छता आहे. काही लोकांना हे किळसवाणं वाटतं, पण त्याला त्याचा अर्थच कळलेला नाही, म्हणून मी आज हा कार्यक्रम करतोय. एक लक्षात घ्या, स्वतःला समाजातल्या सर्व मोहांपासून, सर्व मापदंडांपासून असं अलिप्त ठेवणं, सगळ्याचा त्याग करणं इतकं सोपं नाही. अहो, लोक आपल्या खिशातला रुमाल दुसऱ्याला देत नाहीत हो. इथे सर्व तुमची जी पोझिशन्स आहेत, प्रॉपर्टी आहेत, त्या सगळ्याचा त्याग करायचा, अगदी वस्त्राचा सुद्धा त्याग करायचा. आणि श्रद्धेसाठी म्हणून हे असं सगळं करणं, ही एक अंतिम श्रद्धेची अवस्था ज्यांना प्राप्त होते तेच हे धाडस करू शकतात आणि आयुष्यभर तसं राहू शकतात. आपण अनेकदा पाहिलं असेल, एका गावातून दुसऱ्या गावात जाताना अगदी रणरणत ऊन असतं, तुम्हाला सांगतो, कधी प्रचंड थंडी असते, पाऊस असतो, पण हे जैन साधू, जैन मुनी पायात कोणतंही चप्पल किंवा बूट न घालता तळपत्या उन्हात हे चालतात. नुसते चालत नाहीत, चालताना त्यांच्या चालण्याचे कष्ट सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसू देत नाहीत. हा खरा योग, हा खरा ताबा. याचं कारण त्यांचं आयुष्यच कम्फर्ट किंवा डिस्कम्फर्ट याच्या पलीकडे गेलेलं असतं. आणि ही अवस्था प्राप्त होण्याकरता एक विशिष्ट जीवन पद्धती, विचार पद्धती, तपश्चर्या अपेक्षित असते. ती ते करू शकतात, म्हणूनच त्यांना ते साधुत्व, मुनित्व प्राप्त होतं. अपरिग्रह याचा अर्थच हा आहे की कोणत्याही प्रकारचा संचय करायचा नाही. हे अशा करता मोहावर ताबा आपल्याला मिळवायचा आहे, मनावर ताबा आपल्याला मिळवायचा आहे, आणि तो मिळवत अनेक जैन साधू गावोगाव फिरत असतात. आता हे तुमच्याशी बोलतोय त्यावेळेला जवळपास 2,500 वर्ष झाली असतील. 2 ते 2,500 जैन साधू असे एका गावातून दुसऱ्या गावात पायी फिरतात, लोकांमध्ये प्रबोधन करतात, त्यांच्यामध्ये आदर्श जीवन पद्धतीबद्दल जागृती निर्माण करतात. प्रेक्षको, एक काम करा, जेव्हा हा कार्यक्रम बघताय तेव्हा कोणत्या वेळ आहे मला माहिती नाही, पण जेव्हा दुपारचं माध्यान्हीचं ऊन असेल ना, त्यावेळेला पायात चप्पल न घालता डांबरी रस्त्यावर फक्त मला 1 मिनिटभर उभं राहून दाखवा. मग तुम्हाला कळेल की आयुष्यभर तसं राहायचं आणि अंगावर कोणतंही वस्त्र न बाळगता, कशाचीही लाज तमा फिकीर न बाळगता, केवळ आदर्श विचार पद्धतीचा प्रसार करत जगणं किती कठीण आहे ते. हीच ती कठोर तपश्चर्या, जीवजंतूंचाही विचार करणारी ही तपश्चर्या. याचं कारण इथं भेदाभेद सगळे नष्ट झालेले असतात. बिकॉज यू ओन नथिंग. तुमच्याकडे काहीच नसतं आणि म्हणूनच तुमच्याकडे सर्व काही असतं. या अवस्थेला प्राप्त करण्याकरता म्हणून जी तपश्चर्या, त्या तपश्चर्येचं नाव म्हणजे जैन धर्म. कर्म विचारावर असलेली नितांत श्रद्धा आणि विचार आणि कृती यांच्यामधलं पावित्र्य जपण्याकरता जे आपली कठोर दिनचर्या पाळतात आणि त्यातूनच मोक्ष प्राप्ती होते, यावर ज्यांचा विश्वास आहे, असा हा जैन धर्म. आणि म्हणून
आज शेकडो शिकलेले चार्टर्ड अकाउंटंट, वकील, इंजिनियर, MBA, अनेक कंपन्यांमधले यशस्वी सीईओज आपलं फ्लरिशिंग करिअर सोडून देतात आणि या जीवन पद्धतीचा अंगीकार करतात. ते कशा करतात? कारण या ऐहिक भोगवादी संस्कृतीतून हाताला काहीच लागत नाही याची जाणीव निर्माण झाल्यानंतर हाती काहीतरी लागावं त्या मोक्षाच्या आणि शांततेच्या प्राप्तीसाठी, ज्याच्याकरता ही आयुष्याची सगळी धडपड केलेली असते, त्याकरता त्यांना एक मार्ग दिसतो. ती जीवन पद्धती म्हणजे जैन, आणि त्याची ती काल सुसंगतता त्यांना जाणवते. म्हणून अनेक तरुण तरुणी या जैन साधू जेव्हा रस्त्यावरून जातात तेव्हा त्यांच्या मागे जात असतात. आणि जे या सगळ्या खटाटोपाला आयुष्यातल्या ओळखतात, जे स्वतः जैन धर्मीय नसतात पण त्यांना हे साधुत्व म्हणजे काय याची कल्पना असते, ते सुद्धा त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. कारण ते जैन साधू त्यांना परमेश्वर स्वरूप असतात. कोणत्याही प्रकारची लक्झरी आयुष्यात स्वीकारायची नाही आणि कोणत्याही कम्फर्ट बद्दल खेद खंत काहीही बाळगायचं नाही. उपवास हे आत्मशुद्धीचं साधन आणि आत्मक्लेशातून एक प्रकारे स्वतःची जाणीव, आणि त्याही पेक्षा अनेक जैन साधू दिवसेंदिवस महिनोन-महिने मौन बाळगतात. असेच एक साधू जेव्हा मौन व्रत संपवून जेव्हा संवाद साधू लागले, तेव्हा मी त्यांना विचारलं, "इतके दिवस कसे राहिलात? कोणाशी संवाद केलात?" कारण संवाद करणं ही तर मूलभूत गरज आहे. तेव्हा ते म्हणले, "संवाद चालू होता आतल्या आत." हा जो प्रवास असतो ना एका गावातून दुसऱ्या गावात, हा फिजिकल प्रवास नाहीये, त्याहीपेक्षा खूप असतो. तो आतमध्ये केलेला प्रवास आणि त्याची जाणीव होणं म्हणजेच जैन बनणं. मोक्ष अथवा मुक्तीसाठी असा सर्वसंग परित्याग आणि हा प्रवास ही एक अनाहत यात्रा आहे. मनुष्याच्या सुरुवातीपासून निर्माण झालेली आणि ज्याला कोणताही अंत नाही अशा स्वरूपाची ही यात्रा. कधी कधी एका गावातून दुसऱ्या गावात जाताना त्यांच्यावर सगळंच काही सुखाचं असतं असं समजायचं कारण नाहीये. कधी कधी एकटे साधू प्रवास करत असतात आणि त्यांच्यावर हल्ले होतात, दरोडेखोर येतात. परंतु या सगळ्याला धैर्यानं कसं तोंड द्यायचं याचं उपजत शिक्षण त्या तपश्चर्येनं त्यांना दिलेलं असतं. इतकं आत्मबल त्यांनी प्राप्त केलेलं असतं. तरी देखील आजच्या जेन झीतल्या काही तरुणांना हे कितपत काल सुसंगत आहे असा एक प्रश्न पडतो, तेव्हा मला हसायला येतं. 2-2.5 हजार वर्षापूर्वी जेव्हा या जैन विचाराची सुरुवात झाली, त्यावेळेला जेवढी जैन विचाराची गरज होती त्याच्या कित्येक अधिक पटीनं आज जैन विचाराची गरज आहे. याचं कारण आमची कुटुंब व्यवस्था ढासळत चालली आहे. देशादेशांमधले तणाव वाढत चाललेले आहेत. कोणत्याही दोन समाजांमध्ये हिंसाचार वाढत चाललाय. एकमेकाला तुच्छतेनं पाहायची आणि शोषण करायची वृत्ती वाढत चालली आहे. अनाचार, फसवणूक हे आमचे परवलीचे शब्द, पासवर्ड झालेले आहेत जगायचे. अशा वेळेला अहिंसा, सत्य, अपरिग्रह, अस्तेय या सगळ्याचं महत्व, कठोर तपश्चर्येचं महत्व आम्हाला या जैन विचारांकडे पाहिलं की लक्षात येतं. जेव्हा आज इस्रायल आणि हमास किंवा युक्रेन, रशिया किंवा इस्रायल, इराण ही युद्ध चालू आहेत. हजारो लोक मरत आहेत, लाखो बेघर होत आहेत. त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की माणसाचा शोध शेवटी कशासाठी आहे, तर तो एका शांतीसाठी आणि मुक्तीसाठी आहे. ती मुक्ती आणि शांती जर तुम्हाला कुठे मिळवायची असेल तर ती या जैन विचारात आहे. या सगळ्याचा माझा अभ्यास व्हायचं कारण काही वर्षापूर्वी पुणे विद्यापीठामध्ये जैन विचारसरणीवर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस सुरू झाले. त्याच्या उद्घाटनासाठी म्हणून मला आणि तत्कालीन गव्हर्नर भगतसिंग कोश्यारी यांना बोलवलेलं होतं. त्यावेळी त्या अभ्यासक्रमाचा जो मी विचार केला, अभ्यास केला, परिशीलन केलं, त्यातून जे मला जाणवलं ते मी आज तुमच्या समोर मांडतोय. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या अशा प्रकारच्या कोर्सेसमध्ये आजची तरुणाई आवर्जून वळती आहे. त्यांना कळून चुकलंय की या भोगवादी जीवनाच्या शेवटी हाताला काही लागणार नाही आणि म्हणूनच ते शांती आणि सुरक्षितता याच्या करता म्हणून या विचारांकडे आपल्याला वळताना दिसत आहेत. अनेकांना असा प्रश्न पडतो की आजच्या या मोहमयी दुनियेमध्ये संपूर्ण जग वासनेने लपेटलेलं असताना राग, लोभ, मद, मोह, मत्सर, वासना यावर या जैन विचारातून
एक प्रकारे मात करता येते का? 100% मात करता येते. तुम्ही त्या साधूंचं जीवन बघा, मग तुमच्या लक्षात येईल की साधना, प्रार्थना, पावित्र्य, तपश्चर्या यातून ते अशा वृत्तीपद जाऊन पोहोचतात की जिकडे कुठल्याही प्रकारच्या अशा वासनेला कणभरही थारा नसतो. आणि हाच तर जगाचा आजचा सर्वात मोठा शोध सुरू आहे. त्यांचं कबुतरांना खाद्य देणं, शाकाहाराचा आग्रह, अशा अनेक गोष्टी पुढे येतात. याविषयी मी थेट बोलणार आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येक समाजामध्ये टोकाच्या भूमिका मांडणारी लोक असतात. पण म्हणून तीच विचार म्हणजे ती विचारसरणी असं समजणं म्हणजे त्या विचारसरणीवरचा अन्याय आहे. एक मी तुम्हाला सांगतो, की तारा राणी या जैन होत्या की नव्हत्या हा ऐतिहासिक मुद्दा आहे. तसं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी ते सिद्ध करण्याकरता ऐतिहासिक पुरावे दिले पाहिजेत. अन्यथा त्या वक्तव्याचं फार दखल घ्यायची कारण आहे असं काही मला वाटत नाही, कारण या गोष्टी या पुराव्यांनी साबित करण्याजोग्या आहेत. दुसरी गोष्ट, कबुतरांना खाद्य देण्याची, त्याविषयी माननीय न्यायालयाने आणि विविध प्रकारच्या वैद्यक शास्त्रातल्या तज्ज्ञांनी आणि प्रशासनाने वेळोवेळी योग्य ती कठोर भूमिका घेतलेली आहे, कारवाई केलेली आहे. त्यामुळे त्यानंतर त्याविषयी एखाद्या समाजाला आपण दोषी धरणं हे कितपत योग्य आहे मला सांगा. त्यापेक्षा सुद्धा आजच्या जीवनातल्या विविध प्रश्नांवर तुम्हाला सांगतो. आज तुम्ही कुणीही असा, सक्सेसफुल एक्झिक्युटिव्ह असा, सक्सेसफुल राजकारणी असा, सक्सेसफुल ब्युरोक्रॅट असा, विद्यार्थी असा, उद्योजक असा, रात्रीची शांत झोप आज प्रत्येकाला पारखी झाली आहे. आणि ती कशा करताय? तर आमच्या जीवन पद्धतीत, विचार पद्धतीत निर्माण झालेला दोष किंवा विकृती, त्यावर जर तुम्हाला मात करायची असेल, तर हे जैन विचार हातात घट्ट धरणं अत्यंत आवश्यक आहे. तोच तुमच्या मार्गातला सर्वात मोठा दीपस्तंभ असणार आहे. आज महावीर जयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देताना, महावीर जयंतीनिमित्त जैन विचार समजून घ्या, एवढीच विनंती मी आपल्याला करू शकतो. आज इतर अनेक विषय असताना सुद्धा शांतीचा, मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणाऱ्या जैन समाजावर कार्यक्रम करणं हे तुमच्या भल्यासाठी मला अत्यावश्यक वाटलं, म्हणून हा कार्यक्रम केला. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. फेसबुकवर लाईक, कॉमेंट करा, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा, त्याहीपेक्षा सुद्धा शेअर करा, सबस्क्राईब करा, पाहायला विसरू नका. डॉक्टर उदय निरगुडकर शो.